आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। 3 गुण काय आहेत? प्रमाणासहित 3 गुण रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी हे आहेत. ब्रह्म म्हणजे काल व प्रकृती म्हणजे दुर्गा यांच्यापासून ते उत्पन्न झालेले आहेत आणि तिघेही नाशवान आहेत. प्रमाण गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित श्री शिव महापुराण, ज्याचे संपादक आहेत श्री हनुमान प्रसाद पोद्दार. पृष्ठ नंबर 110, अध्याय 9, रुद्र संहिता. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू व शिव या तिन्ही देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे ब्रह्म काल गुणातीत म्हटला गेलेला आहे. दुसरे प्रमाण गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित श्रीमद्देवी भागवत पुराण, ज्याचे संपादक आहे श्री हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. तिसरा स्कंद, अध्याय 5, पान 123. भगवान विष्णू यांनी दुर्गेची स्तुती केली. म्हणाले की मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा व शंकर तुमच्या कृपेने विद्यमान आहोत. आमचा तर आविर्भाव म्हणजे जन्म व तिरोभाव म्हणजे मृत्यू होतो. आम्ही नित्य अविनाशी नाही. तूच नित्य आहेस, जगज्जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले, जर भगवान ब्रह्मा व भगवान विष्णू तुझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारा मी, तमोगुणी लीला करणारा शंकर, तुझीच संतान नाही झालो का? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस. या जगताच्या सृष्टी, स्थिती, संहारामध्ये तुझे गुण सदा सर्वदा आहेत. याच 3 गुणांनी उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू व शंकर नियमानुसार कार्यात तत्पर राहतो. वरील विवरण केवळ हिंदीमध्ये अनुवादित श्री देवी महापुराणामधील आहे, ज्यात काही तथ्ये लपवलेली आहेत. यासाठी हे प्रमाण पहा: श्रीमद देवी भागवत महापुराण, सभाषटिकम, समहात्यम, खेमराज श्री कृष्णदास प्रकाशन, मुंबई. यामध्ये संस्कृत सहित हिंदी अनुवाद केलेला आहे. तिसरा स्कंद, अध्याय 4, पान 10, श्लोक 42. ब्रह्मा अहम महेश्वरः फिलते प्रभावात सर्वे वयम जनियुता न यदा तु नित्याः के अन्ये सुराः शतमख प्रमुखाः च नित्या त्वमेव जननी प्रकृतीः पुराणा. मराठी अनुवाद. विष्णूजी म्हणाले, हे माते, ब्रह्मा, मी व शिव तुझ्याच प्रभावाने जन्मतो. नित्य नाही, अर्थात आम्ही अविनाशी नाही आहोत. मग अन्य इंद्रादी दुसरे देव कसे नित्य असू शकतील? तूच अविनाशी आहेस. आमच्या सर्वांची जननी अर्थात उत्पन्न करणारी माता आहेस. प्रकृती व सनातनी देवी आहेस. पान नंबर 11-12, अध्याय 5, श्लोक 8. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहं विहितः च तमोगुणः कमलजश्च रजोगुण संभवः सुविहितः किमु सत्वगुणो हरिः. अनुवाद. भगवान शंकर म्हणाले, हे माते, जर आमच्यावर तू दयायुक्त आहेस, तर मला तमोगुणी का बनविले? कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मास रजोगुणी कशासाठी बनविले व विष्णूला सद्गुणी का बनविले? अर्थात जीवांच्या जन्ममृत्यूरूपी दुष्कर्मात का लावलेस? श्लोक 12. रमयसे स्वपतीम पुरुषम सदा तव गतिम नहि विद्म वयम शिवे. अनुवाद. आपला पती पुरुष अर्थात काल भगवान सोबत सदा भोगविलास करत राहतेस. तुझी गती कोणीही जाणत नाही. तिसरा स्कंद, पृष्ठ 14, अध्याय 5, श्लोक 43. एकमेवा द्वितीयम यत् ब्रह्म वेदा वदन्ति वै सा किं त्वं वाप्यसौ वा किं संदेहम विनिवर्तय. अनुवाद. जे वेदांमध्ये अद्वितीय केवळ एक पूर्ण ब्रह्म म्हटले आहे, ते तूच आहेस की कोणी दुसरा आहे? माझ्या या शंकेचे निवारण करावे. ब्रह्माजी यांच्या प्रार्थनेवर देवी म्हणाली, देव्युवाच सदैकत्वं न भेदोस्ति सर्वदैव ममास्य च योऽसौ साहमहं योऽसौ भेदोस्ति मति विभ्रमा आवयोरंतरं सूक्ष्मं यो वेद मतिमान्ही सह विमुक्तः सतु संसारान्मुच्यते नात्र संशयः. अनुवाद. देवीने म्हटले, हे आहे म्हणून मी आहे, आणि जे मी आहे म्हणून हे आहे. मतीचा भ्रम झाल्याने भेद भासत आहे. आम्हा दोघांमधले जे सूक्ष्म अंतर आहे, ते जो जाणतो तोच मतिमान अर्थात तत्वदर्शी आहे. तो जगतापासून वेगळा होऊन मुक्त होतो, यामध्ये शंका नाही. सुमरणात् दर्शनम तुभ्यम दास्येहम विषमे स्थिते स्वर्तव्याहम सदा देवाः परमात्मा सनातनाः.
उभयोः सुमरणादेव कार्यसिद्धिर संशयं ब्रह्मोवाच इत्युक्त्वा विससर्जास्मान्द त्वाशक्तिः सुसंस्कृतान् विष्णवेथ महालक्ष्मी महाकालीं शिवाय च महासरस्वतीं मह्यं स्थानात् तस्माद् विसर्जिताः. भाषांतर. संकट आल्यानंतर तुम्ही स्मरण केल्यास मी तुम्हाला दर्शन देईन. देवतांनो, परमात्मा सनातन देवाच्या शक्तिरूपाने माझे सदा स्मरण करा. दोघांच्या स्मरणाने अवश्य कार्यसिद्धी होईल. ब्रह्माजी म्हणाले की अशा प्रकारे संस्कार करून शक्ती देऊन आम्हाला देवीने पाठवले. विष्णू यांच्यासाठी महालक्ष्मी, शिवजीसाठी महाकाली आणि मला महासरस्वती देऊन निरोप दिला. मम चैव शरीरम वै सूत्रामित्या विधीयते स्थूलम शरीरम वक्ष्यामि ब्रह्मणः परमात्मनः. भाषांतर. माझे शरीर सूत्ररूप म्हटले जाते, परमात्मा ब्रह्मचे शरीर स्थूल म्हटले जाते.